नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी आजच्या भागामध्ये काय झाले पाहूया। राणीने घेतला आबांचा बदला, फोडलं अजितचं डोकं। तर मित्रांनो काय झाले पुढे पाहूया। पुढील भागामध्ये असं दाखवलंय की आता मात्र अजित आणि बाकी सर्व मंडळी छान टेरेसवरती बसलेले असतात। राणी मात्र आता बदला घेण्यासाठी तिकडे आलेली असते। आबा आणि इंद्रजित सरही तिकडे असतात आणि ते सगळे मिळून महाडिकांच्या घरी आलेले असतात। त्यांना मात्र आता झालेल्या सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा असतो। तर इंद्राचं असं म्हणणं असतं की अजितने जे आहे ते आबांची माफी मागायची त्यांच्या पाया पडून, त्यांनी चूक केलेली आहे फार मोठी। परंतु हे सर्व मंडळी हे करण्यासाठी काही तयारच नसतात, ते सर्व राक्षस मंडळी असतात आपल्याला माहीत आहे। तर वर्ण ते हसत असतात आणि असं बोलत असतात की आबा तुझी हीच लायकी आहे आणि त्यामुळे माझ्या मुलांनी तुझ्यासोबत योग्यच केलेलं आहे। हे सर्व झाल्यानंतर मात्र माफी ही काही मागितली जात नाही, परंतु राणीला प्रचंड राग आलेला असतो। त्याच ठिकाणी खाली काही दगड पडलेले असतात। राणीचं लक्ष त्या दगडांवरती जातं आणि राणी त्यातलाच एक दगड घेते आणि जोरात टेरेसच्या दिशेने फेकते। त्यानंतर मात्र थेट अजितच्या डोक्याला तो दगड जो आहे तो लागतो आणि त्यानंतर अजितला थोडीशी दुखापत होते। त्यानंतर मित्रांनो आता राणी मोठमोठ्याने हसत असते आणि असं बोलत असते की बघा आम्ही आमचा बदला आमच्या पद्धतीने घेतलेला आहे। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये असा काहीसा सीन आपल्याला पाहावयास मिळत आहे। तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात आणखी काय होतंय आबांसोबत पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तर पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा। भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये। नमस्कार मित्रांनो।